ADHD म्हणजे हा नॅचरल बॉडीच्या मेकॅनिझममुळे होणारा डिसऑर्डर आहे की काही एक्सटर्नल फॅक्टर्स त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा त्याला आणखीन ट्रिगर करू शकतात? कशामुळे होतो आणि कशामुळे आणखीन तो वर्सन किंवा ट्रिगर होऊ शकतो? सो मेंदूचा जेनेटिक मेकअप किंवा तुमच्या जेनेटिक मेकअपमुळे मेंदूची झालेली रचना हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे अनेकदा माझ्यावर तो आरोप केला जातो किंवा तुम्ही सतत आईवडिलांकडेच बोट दाखवता. तर इथे मला प्रायश्चित्त माझं की ADHD आईवडिलांमुळे होत नाही. त्यांच्याकडे आलेली गुणसूत्र त्यांनी पोरांपर्यंत पोहोचवली आहेत आणि त्याचा काही त्यांना चॉईस नसतो. बरोबर, तुम्हाला काही कोणी ब्रह्मदेव कागद पाठवत नाही की डॉक्टर शुक्ल तुमच्यामध्ये हे 15 गुण आहेत, पोरात कुठले कुठले पाठवायचे जरा टिक करून पाठवा, असं काही नसतं. त्यामुळे ह्याच्या आईवडिलांशी काही संबंध नाही. पण मेंदूचा तो अस्वस्थपणा अजून बिघडणे यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात की ज्याच्यामध्ये डाएट येतं, ज्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी नसणं हा भाग येतो. ADHD असलेली लोक अनेकदा सांगतात की तासभर टेनिस खेळून आलो किंवा तासभर व्यायाम करून आलो ना की पुढचा तास माझा छान फोकस होतो. मग त्यांचं शेड्यूल तशा प्रकारे बनवावं लागतं, त्यांना तेवढी फिजिकल स्पेस द्यावी लागते. बरेचदा घाईघाईमध्ये ADHDचं डायग्नोसिस होतं. त्याच्यासाठी मी माझी क्लिनिक रूम मुद्दाम आयस्पेस मोठी करून घेतली की भरपूर मोकळ्या जागेमध्ये निम्म्या पोरांचं ADHD शांत, की बारक्या जागेमध्ये छोट्या मुलाला तुम्ही कोंबला की तो जास्त अस्वस्थ दिसायला लागतो. त्याच जागेमध्ये 80 मुलांनी बेंचवर बसणं आणि त्याच जागेमध्ये 20 मुलांनी बेंचवर बसणं तुमचं ADHDचं डायग्नोसिस होतं.